भारतीय सैनिकांचा सत्कार करून स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा। बंडूभाऊ चौरागडे, संवाददाता खापरखेडा। कन्हान शहर विकास मंचच्या वतीने 79व्या स्वातंत्र्य दिवस निमित्त गांधी चौक येथे भारतीय सेवानिवृत्त आणि कर्तव्यावर असलेल्या सैनिकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त सैनिक जयावंत गटपाडे, प्रमुख अतिथी मंचचे मार्गदर्शक भरत सावळे, सेवानिवृत्त सैनिक श्रवण चव्हाण, मराठी पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष सूर्यभान फरकाडे, कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव सुनील सरोदे, माजी नगरसेविका राखी परते यांच्या हस्ते भारत माता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, माजी सैनिक स्वर्ग शामरावजी सावळे, शहीद प्रकाश देशमुख यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण अभिवादन करून तिरंगा झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिवसावर मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या। सेवानिवृत्त सैनिक विशाल देऊळकर यांनी सेनांच्या कार्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले। सेवानिवृत्त सैनिक श्रवण चव्हाण, नरेश गभणे, अमित राऊत, मुकेश सोनेकर, सम्राट पगारे, नितीन महाजन, विशाल देऊळकर, कर्तव्यावर असलेले सैनिक नितेश गभणे, आशिष सोनी, अनिल सोनेकर यांचा आणि शहीद प्रकाश देशमुख यांचा आई लीलाबाई देशमुख, भाऊ प्रदीप देशमुख, पत्रकार सूर्यभान फरकाडे, सुनील सरोदे यांचा शहर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी शॉल आणि वृक्ष देऊन सत्कार केला। भारत माता की जय, स्वातंत्र्य दिन चिरई हो, वंदे मातरमचा जयघोष करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी केले। या प्रसंगी ताराचंद निंबाळकर, प्रभाकर रुंघे, विठ्ठल मानकर, भरत पगारे, ज्येष्ठ पत्रकार कमल यादव, मोहन रंगारी, रवींद्र दुपारे, प्रदीप देशमुख, नारायण गजबिये, लक्ष्मण वाझे, माहेर इंचुलकर, सौरभ गावंडे, अभिषेक साखरे, सतीश बेलसरे, निखिल मेश्राम, साहिल सय्यद, शुभम बावनकर, अनुराग महल्ले, कृणाल राजपूत, मुकुल शिवरकर, लोकेश दमाहे, अर्जुन पात्रे, नाना उकेकर, माहेर इंचुलकर, अभय उके, रुजल मेश्राम, ऋषी देशमुख, जया हिवसे, राजकुमार पटले, सूरज वरखडे सह आदी नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते।